चिरले आयोजित स्वर्गीय डॉक्टर भानुदास स्मृती चषक 2021 आणि 2022च्या या वर्षामध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय। 2 दिवस खूप चांगले पाहायला मिळाले। पहिल्या दिवशी आमच्या आयोजकांनी प्रार्थना केली गणरायाच्या चरणी, हे गणराया तुझ्या कृपा आशीर्वादाने या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ देऊ नकोस। ही स्पर्धा निर्विघ्नपणे अतिशय उत्साहात, जल्लोषात, आनंदात संपन्न व्हावी अशी तुझ्या चरणी आम्ही प्रांजल प्रार्थना करतोय। आणि आज मात्र तो दिवस उजाडलाय ज्याची सर्व आम्ही अपेक्षा करत होतो। आमच्या आयोजकांच्या चेहऱ्यावरती ना आज स्मित हास्य पाहायला मिळतंय, कारण याच्यासाठी केला होता अट्टहास, या स्पर्धेचा, या शृंखलेचा शेवटचा दिवस गोड व्हावा। सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। एक मोठी स्पर्धा, एक श्रीमंत स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे उल्लेख केला विपुलजी पाटील सरांनी आणि सांगितलं हो या मैदानामध्ये अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा होतात आणि तशाच पद्धतीची ही एन्जॉय स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय डॉक्टर भानुदास स्मृती चषक आपण एन्जॉय करतोय। पहिल्या दिवशी केसीसी अंबापाडा सुपर 3 मध्ये प्रवेश केला आणि कालच्या दिवशी बाजी मारली प्रतीक 11 सुरुंगपाडा या संघानं। सुपर 3 मध्ये 2 संघ मिळालेत, आणखीन एक संघ हवाय आणि ते 8 संघ आज खेळतील। त्यामधली पहिली लढत आपण पाहणार आहोत। एकीकडे नितीन स्पोर्ट्स चिरले विपक्ष भैरवनाथ धुतुम। आदरणीय सन्माननीय करण महेश मडवी यांच्याकडून आर्थिक मदत दिली गेले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय। आपल्या समवेत 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम खूप सारी मेहनत घेताना पाहायला मिळेल। उत्तम दर्जाची क्वालिटी आणि एक ब्रँडेड क्लॅरिटी म्हणून सातत्याने 24 लाईव्ह ला तुम्ही पाहिलं। आताच काही दिवसांपूर्वी त्याने एक रेकॉर्ड सुद्धा केलाय, 1.5 लाख त्यांचे व्ह्यूअर्स आणि खऱ्या अर्थानं सबस्क्राईब झाले गेले, त्यांच्यासाठी सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन तुमचं। खूप सारी मोठी मेहनत असते, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं कुठल्या तरी क्षेत्रामध्ये सक्सेस मिळवण्याचं आणि 24 लाईव्हनं दाखवलं आम्हाला, आमच्या क्लॅरिटीनं, आमच्या दर्जानं, क्रिकेटची स्पर्धा असू दे किंवा कुठलाही सोहळा असू दे, लाईव्ह प्रक्षेपण करत असताना आमच्या नावाचा एक आम्हाला ब्रँड बनवायचा आहे आणि तो ब्रँड मात्र झलकला 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून। त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूया। आणि इथे आपण पाहताय भव्य दिव्य अशा 3 चमचमत्या ट्रॉफ्या। या ट्रॉफ्यांसोबत ना सेल्फी घेणं एखाद्या खेळाडूला कठीण जाईल, कारण तोंड सुद्धा दिसणार नाहीये, एवढी मोठी ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते। 3 भव्य दिव्य अशा ट्रॉफ्या आणि स्पोर्ट्स सायकल मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्ही पाहू शकताय। आदरणीय सन्माननीय प्रशांतजी घरत साहेबांकडून ना या मालिकावीराची स्पोर्ट्स सायकल तुम्हाला पाहायला मिळते। पहा किती चांगली स्पोर्ट्स सायकल तुम्ही पाहताय। आदरणीय सन्माननीय सुभाषजी विठ्ठल घरत साहेबांना विनंती करतोय, या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत असेल। सुभाष विठ्ठल घरत साहेबांना विनंती करतोय, आदरणीय सन्माननीय सुभाषजी विठ्ठल साहेब या आपण व्यासपीठावरती। आमचे आयोजक आपली आतुरतेने वाट पाहत आहेत, आपणास आम्ही इन्व्हाइट करतोय। खूप मोठी स्पर्धा आणि आज खऱ्या अर्थानं आर्यन एंटरप्राइजेस समीर पाटील साहेब हे व्यक्तिमत्व खूप मोठे आहे, खूप दिलदार व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वानं या प्रतियोगितेसाठी तब्बल 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य। आणि तदनंतर तुम्ही पाहताय आदरणीय सन्माननीय चेतन गोवर्धन पाटील साहेबांकडून या 3 चमचमत्या ट्रॉफ्या, प्रथम क्रमांक, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफ्या त्यांनी दिले गेल्यात, त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय। प्रतीक चला या ठिकाणी 12वा खेळाडू पाठवा, चिरले संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवा। प्रतीक लक्ष्मण पाटील साहेबांकडून मालिकावीर आणि उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा ट्रॉफ्या आम्हाला दिल्या गेल्यात। आणि आदरणीय सन्माननीय आकाशजी घरत साहेब यांच्याकडून संपूर्ण या स्पर्धेसाठी चेंडू दिले गेलेत। प्रशांत रमेश घरत या मान्यवरांकडून स्पोर्ट्स सायकल दिली गेले, जी सिरीज मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहील त्या खेळाडूला देऊन गौरवण्यात येईल। आणि आज खऱ्या अर्थानं विहान अमित पाटील यांच्याकडून स्पोर्ट्स शूज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर साठी स्पोर्ट्स शूज देण्यात आलेत। आणि आज मात्र डान्स पाहायला मिळेल तुम्हाला, कारण मिकी माऊस आज प्रेक्षकांचं एन्जॉय करतील आणि ते सुद्धा मैदानामध्ये तयार झाले ड्रेसिंग करून। त्यांचं सुद्धा एकदा टाळ्याने स्वागत करूया आपण या मैदानामध्ये। या आपलं स्वागत असेल या मंचाजवळ। आज मात्र खूप मनोरंजन होणार, कारण मोठी स्पर्धा आहे आणि आजच्या दिवसातील पहिली लढत। जाऊया बॅक टू क्रिकेट। आमच्या समवेत सुनील पाटील सर एक बेस्ट स्कोरर
या उरण तालुक्यातील ज्यांच्या नावाची चर्चा आपण अनेक मैदानामध्ये पाहिले, असे सुनील पाटील सरांना सुद्धा आज आम्ही शुभेच्छा देतोय. आमच्या समवेत मराठीचा एक गोड आवाज, आवाजातील बाज आणि बाजातील आवाज जर ऐकला ना तर उरण तालुक्यात यावं. आणि उरण तालुक्यामध्ये आल्यानंतर विपुलजी पाटील, एक वय कमी होतं परंतु वय कमी असताना नेतृत्व फार मोठं केलं आणि आवाजामध्ये एक स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज त्यांना सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांच्या समवेत आज आम्हाला या ठिकाणी नवीन फलंदाज येतोय 4थ्या क्रमांकावरती रोहित पाटील. अद्यापही धाव संख्येचा शुभारंभ झाला नाहीये. अपेक्षा असेल रोहित पाटील कडून की आता मात्र इथून खेळ सावरावा. खेळ सावरेल काय रोहित पाटील? आदरणीय सन्माननीय आदित्य कडू साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. फार चांगला क्रिकेट, कारण इथून ना सावध पवित्र आखावा लागेल, कारण 4 बॉल झाले आणि 4 बॉल मध्ये आता आली सिंगल. त्यामध्ये 2 महत्वाच्या विकेट, सुजय माळी आणि निर्दोष गरत. आदरणीय सन्माननीय धर्मेंद्र मडवी साहेबांना आम्ही विनंती करतोय. धर्मेंद्र मडवी साहेब या आपण व्यासपीठावरती, आम्ही आपलं स्वागत करूया कौतुक बॉलर प्रणित ठाकूरचं. परंतु सातत्य टिकवेल काय? ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत चेंडू फेकलेत. हा चांगला बॉल, त्याला दिलाय सन्मान. सिंगल कंप्लीट, थोडीशी मिसफील्ड आणि याचाच फायदा लगेच उचललाय दोन्ही बॅट्समनने. आणि हेच तर आता करावं लागेल, कारण मोठी मॅच खेळताय, तुम्हाला इथे संघर्ष लिहिलाय. संघर्ष तुम्हाला दाखवून द्यावा लागेल. तुम्ही तुमच्या गावासाठी खेळताय आणि आज तुम्ही फक्त गावासाठीच नाहीये, तर तुम्ही तुमच्या गावच्या मैदानामध्ये खेळताय. इथे दाखवावं लागेल घरच्या प्रेक्षकांना. मन जिंकावी लागतील शिर्ले संघ. परंतु दुतुम संघ मैदानामध्ये आला आणि 2 विकेट घेऊन प्रतिस्पर्धी संघाच्या बॅट्समनला फार अडचणीमध्ये टाकून ठेवलाय. अडचणी आता मात्र थोड्याशा वाढत चालल्यात टीम नितीन स्पोर्ट्स चिर्ले संघाच्या. परंतु इथे संघर्ष करून देईल काय बॅट्समन नंदन ठाकूर? दिशा खराब आणि नशिबाची साथ, हेच हवंय टीम चिर्ले संघाला. वाईट +4 रन, 4 धावेसाठी या चौकार. चला, अंपायर डिसिजन काय या बॉलवरती? बॅटकटच्या सहाय्याने ही चौकार गेलाय. सुरुवातीला वाटलं की वाईट बॉल येतोय की काय, परंतु नशिबाची साथ. आणि आता मात्र पहिलं षटक जरी चौकाराला असला ना तरी पहिलं ओव्हर मी तर म्हणेल धुतुम संघाने जिंकलंय. पण त्या ओव्हर मध्ये आल्यात 7 धावा आणि 2 महत्वाच्या विकेट ज्या भैरवनाथ धुतुम संघाने पटकावल्या. प्रणित ठाकूरचा आपण कौतुक करूया. ज्या पद्धतीने तो बॉलिंग करत होता, त्याची लाईन लेंथ, सुरुवातीला त्याचा रनअप ना फार छोटा वाटत होता, परंतु त्याचा वेग आता लास्ट बॉलला आम्ही पाहिला ना तेव्हा कळलं की बॉलर फास्ट बॉलिंग करतोय. आणि आता मात्र दुसऱ्या क्रमांकावरती बॉलिंग करण्यासाठी आलाय सिद्धेश ठाकूर. मागच्या ओव्हरमध्ये दोन्ही साइडने खेळ केला जातो या मैदानामध्ये. चांगलंच मैदान, संपूर्ण मैदानाला ग्रीन कलरचा पट्टा, खाली पाहायला गेलं तर रेड कलरचा पट्टा, जो मैदानाची फार शोभा वाढवले. आणि समोर तुम्ही पाहताय आर्यन ग्रुप नावाचं एक ब्रँड समोर झळकते गेलंय बॅनरच्या साहाय्यानं. आणि बरेचसे ब्रँड अम्बॅसिडर आम्हाला आज पाहायला मिळतील. आता मात्र संघाचा कॅप्टन आलाय बॉलिंग करण्यासाठी. सिद्धेशचा हा पहिला बॉल, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. याच चुका आम्ही चर्चा केली टीम धुतुम संघ. तुम्हाला इथे एक धाव रोखावी लागेल, अन्यथा चिर्ले संघ जरी इथून एक सिंगलला डबल कन्वर्ट करू शकतोय तर त्यांच्याकडे कॉन्फिडन्स वाढेल. आणि कॉन्फिडन्स मध्ये खेळत असताना थोडा धावसंख्येचा आकार मोठा करण्याचा ते प्रयत्न नक्कीच करतील. रोहित पाटील आहे समोर. ह्याचं वय कमी आहे, परंतु त्याच्याकडे खेळण्याचं कौशल्य आहे. त्याने आपल्या बॅटिंगची गुणवत्ता अनेक वेळेला दाखवले. आज मात्र घरच्या मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करेल काय? सिद्धेश तयार. ह्यावेळीचा हा बॉल खोलात राहिला. बॅट्समन झालेत बीड आणि ही ओळख आहे. लेफ्ट आर्म बॉलर बॉलिंग करतोय सिद्धेश ठाकूर. हा डावकुऱ्याचा बॉलर आहे. विपुलजी पाटील सर त्याच्याकडे नॅचरल स्विंग आहे, परंतु आपण नॅचरल स्विंगच म्हणून चालणार नाहीये. त्याची खूप सारी मेहनत सुद्धा आहे स्वतःला घडवण्यासाठी. आणि आज मात्र तो स्वतःला प्रूव्ह करतोय. होय, मी उतरलोय चिर्लेच्या मैदानामध्ये चिर्ले संघाच्या विरुद्ध खेळण्यासाठी. बॉलर तयार. यावेळीचा हा बॉल दिशा पाहत असताना अंपायर सिग्नल. यस, इट इज अ वाईट बॉल.
पहिला वाईट बॉल आलाय आजच्या या दिवसातील पहिला वाईट बॉल फेकलाय सिद्धेश ठाकूरनं. फार चांगला बॉलर आहे. इन स्विंग करतोय, कधी आउट स्विंग आणि बॅट्समनला थोडस भ्रमित करतोय की कुठला बॉल आता माझ्याकडे येणार. सिद्धेश ठाकूर तयार. यावेळी अतिरिक्त उंची अंपायर्स यावेळी मात्र इशारा करतायत यस एकदा वॉर्निंग दिली गेली, आता मात्र आपण अशा पद्धतीचा चेंडू फेकू शकणार नाहीये. हा बॉल आलाय डॉट आणि या डॉटनं संघाची धावसंख्या स्थिर आहे. 2 बाद 10. 10 धावसंख्या धावफलकावरती लागल्यात. सिद्धेश ठाकूर तयार. कमबॅक केले सिद्धेशनं. यावेळीचा बॉल बॅटच्या रडार मध्ये दिलाय भिरकावून सीमारेषेच्या बाहेर. रोहित पाटील ब्रँडेड षटकार. भानुदास तू गाजताय चिरले मैदानावर. एन्जॉय स्पोर्ट्स आयोजन केलंय चिरले ग्राउंडवर. थँक्यू सो मच. आणि आताच कालच्या दिवशी ना याच खेळाडूला नक्कीच रायगड प्रीमियर लीग मध्ये गावदेवी गावठाण या संघामध्ये हा रोहित पाटील खेळताना पाहायला मिळाला. का त्याला घेतलं होतं त्याचं उत्तर त्यानं मागच्या बॉल वरती दाखवलं की मी बॅटिंग करू शकतोय. त्याच्याकडे बॉलिंग सुद्धा चांगली आहे, परंतु आता बॅटिंग करण्यासाठी उतरलाय. संघाची धावसंख्या मात्र स्थिर आहे. 2 बाद 16. चला शेवटचा बॉल. सिद्धेश ठाकूर तयार. लेफ्ट आर्म बॉलर बॉलिंग करतोय मैदानामध्ये. आणखीन एक स्विंग अँड मिस. बॉलिंग चांगली राहिली. बॅटिंग चांगली आहे चिरले संघाची, परंतु आज ना थोडीशी बॉलिंग आपल्याला धुतुम संघाची फार चांगली पाहायला मिळते. वर्चस्व दाखवून देत आहेत मैदानामध्ये. चांगल्या बॉलिंग करण्याचं प्रत्यय तुम्ही पाहू शकताय. पुढचा बॉल. आणखीन एक चांगला बॉल आणि आता फिल्डिंग चांगली केली. सिंगल पूर्ण केली जाणार. या सिंगलनं संघाची धावसंख्या 2 बाद 17. तुम्हाला आता पॉझिटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल चिरले संघ, कारण असं म्हटलं जातंय की येणाऱ्या कालामध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल ना तर परिस्थिती किती कठीण असू दे, नेहमी सकारात्मक विचार करायला शिका. इथून जर तुम्ही पॉझिटिव्ह क्रिकेट खेळलात तर एक चांगला स्कोर बनू शकतोय. अद्याप बऱ्याच चेंडूंचा सामना तुम्हाला करायचा आहे. रोहितकडे ती क्षमता आहे. दाखवून देईल का, स्वतःला प्रूव्ह करेल का या मॅच मध्ये. बॉल लाऊडली अपील. अंपायर सिग्नल. यावेळी लेग द बिफोर विकेटच्या सायनं फलंदाज होतोय रोहित पाटील. हा तिसरा मोठा धक्का टीम चिरले संघाला. फार मोठी विकेट प्राप्त केले प्रणित ठाकूरनं आणि याच गोलंदाजीसाठी प्रणित ओळखला जातोय. विकेट टेकर आहे टीम भैरवनाथ धुतुम संघाचा. त्याच्याकडे 2 ओव्हरचा स्पेल दिला आणि 2 ओव्हरमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याला विकेट सुद्धा मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं 8च धावा खर्च केल्या होत्या. माफी असावी 7 धावा खर्च केल्या होत्या. विकेट 2 घेतल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि ही तिसरी विकेट त्याच्या खात्यावरती लिहिली जाणार. आणि आता मात्र नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती आलाय आकाश घरत. आकाश घरत कशा पद्धतीने खेळ करणार मैदानामध्ये. लोअर फुल टॉस बॉल. स्वतः बॉलर त्या बॉलवरती, परंतु सिंगल घेण्यापासून रोखू शकणार नाहीये दोन्ही बॅट्समनला. या सिंगलनं संघाची धावसंख्या 3 बाद 18. 18 धावसंख्या धाव फलकावरती लागली. शेवटचा बॉल राहिलाय. आता थोडासा काल ना कठीण होत चाललाय, परंतु या कठीण कालाला सांगा चिरले संघ आम्हाला संघर्ष करता येतो, आम्हाला लढता येतं आणि उर्वरित या षटकातील शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येईल काय बॅट्समनच्या बॅटमधून. मागच्या ओव्हरमध्ये अशाच पद्धतीचा शेवटचा बॉल फेकला होता प्रणित ठाकूरनं, तेव्हा 4 धावा मिळाल्या होत्या. परंतु पुन्हा एकदा संधी होती, परंतु हा बॉल थोडासा बाहेर गेला लेग एसटीच्या. अंपायर सिग्नल व्हाईट बॉलचा इशाराला एक सिंगल ऍड झाली आणि संघाची धावसंख्या 3 बाद 19. नेक्स्ट बॉल सिद्धेश ठाकूर ओव्हर द विकेट न. फटका चांगला आहे, फटक्यामध्ये क्लास आहे. क्षेत्ररक्षक जज करतील का. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. एकच धावा उगी मिळाली जाईल. बॅट्समनला सुद्धा वाटलं की मिळतायत की काय 4 धावा, परंतु फिल्डिंगचं स्टँडर्ड दाखवलं आणि सिंगल कंप्लीट केली. आणि संघाची धावसंख्या 18 बॉलमध्ये फक्त आणि फक्त नितीन स्पोर्ट्स चिरले संघ जाऊन पोहोचलाय 3 बाद 20च्या घरात. येस डीजे.
सुद्धा कदाचित 2 धावा पूर्ण होऊ शकत होत्या. जर रनिंग द बिटवीन विकेट चांगलं असतं तर इथून 2 धावा झाल्या असत्या. खेळाडू कक्षातून सुद्धा हाच आवाज आला की 2 धावा घेण्याचा प्रयत्न करा. सिंगल मिळाली जाईल आणि 21 रन ऑन अ स्कोर मला पाहायला मिळत आहेत. 21 धावा. यावेळीचा फटका, मोठा खेळ फटका येईल असं वाटते, परंतु फिल्डर आला आडवा. जेल टिपला गेलाय कव्हर रिजन मध्ये आणि जेल बाद होतोय आकाश गरत. चार विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि 6व्या क्रमांकावरती संघाचा कॅप्टन आलाय प्रशांत पाटील. प्रशांत घरत येतोय 6व्या क्रमांकावरती, परंतु इथून नंदन ठाकूर सुरुवातीला आलाय. मोठे फटक्यांची अपेक्षा आहे नंदन. मोठे फटके त्याच्या बॅट मधून येतील का? जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची मोठी एज आणि सिंगल कंप्लीट. प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल ने इथे मोठा टार्गेट बनू शकणार नाहीये. तुम्हाला मोठे फटके तर मारावे लागतील, कारण संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 22 आहे. ही चौथी ओव्हर सुरू आहे मैदानामध्ये. 5 ओव्हरचा तुम्ही सामना खेळताय. 5 ओव्हर मध्ये तुम्हाला मोठं टार्गेट तर सेट करावं लागेल, परंतु रोहित गरज सुद्धा पहा किती कंजुसी भरी बॉलिंग करतोय आणि हेच हवंय धुतुम संघाच्या प्रेक्षकांना. इथून चांगली बॉलिंग राहिली तर स्कोर थोडासा कमी राहू शकतो चिर्ले संघाचा, परंतु इथे लढावं लागेल कॅप्टनला. प्रशांत घरत कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जात आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल प्रशांत. ती क्षमता आहे. हा फटका आवडला असेल तर टाळ्यांचा गजर होऊ द्या. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रशांत घरत मायटी यूज षटकार. जर 24 लाईव्हच्या माध्यमातून तर हा फटका फार सुरेख आहे. ह्या फटक्याची ना व्हिडिओ क्लिप सुद्धा होऊ शकते. ज्या पद्धतीने प्रशांत घरतनं हा फटका सहज सजवला होता. जेवढा कठीण फटका होता ना प्रशांतनं मारला तेव्हा वाटलं नाही की हा फटका कठीण आहे. त्यांनी सहजरित्या हा फटका खेळला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. याच दरम्यान समीर पाटील साहेब धुतुम यांचं सुद्धा आगमन झालं. या मॅचला एन्जॉय करतायत ते, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. जाऊया बॅक टू क्रिकेट. एक मोठा षटकार आलाय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल पूर्ण. परंतु आता बॅटिंग करतोय प्रशांत. असं वाटू लागले की प्रशांत थोडासा अद्याप लवकर येऊ शकत होता, कारण तो 6व्या क्रमांकावरती आलाय आणि संघाची धावसंख्या झाली 29. आतापर्यंत प्रशांतने 2 बॉल मध्ये 7 काढल्यात, परंतु नंदन ठाकूर सुरुवातीला आलाय, त्यानं धावा काढल्यात फक्त आणि फक्त 9 धावा काढल्यात. इथून नंदनला सुद्धा मोठ्या फटक्यांची अपेक्षा ठेवावी लागेल. मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील, कारण समोर प्रशांत चांगली बॅटिंग करतोय. यावेळी बॅटची एज, फिल्डिंग थोडीशी खराब. सिंगल पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. यस नो आणि कंप्लीट केल्यात 2 धावा. हे ताळमेल हवं तुमच्यामध्ये. मोठे फटके तर येतच राहत असतात आणि षटक क्रमांक 4 सुद्धा मैदानाच्या बाहेर. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 बाद 31. एक संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. आपल्या आयुष्यामध्ये
जेवढं उत्पन्न कमवतात ना त्यातील बराचसा समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतोय या युक्तीनं नक्कीच चिर्ले गावामध्ये 1.25 कोटीची मोफत शाळा बांधण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलंय. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या तर झाल्याच पाहिजे. आदरणीय सन्माननीय आर्यन एंटरप्राइजेसचे मालक समीर शेठ पाटील साहेब, थँक्यू सो मच. एक मोठं योगदान तुम्ही देतायत, तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या युक्तीनं. आम्ही करतोय तुमचं आभार व्यक्त आणि घेऊन चालतोय मैदानामध्ये. ऋतिक ठाकूर आलाय, स्वॅक्स करावं लागेल स्वागत प्रशांत करत. हा बॉल, हा पहिला बॉल अंपायर दिशा पाहत असताना व्हाईट बॉलचा इशारा आलाय. सिंगल कंप्लीट या ठिकाणी ऍड होतंय आणि 32 धावा ऑन स्कोर. 32 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. जिंकण्याची स्वप्न घेऊन मैदानामध्ये दोन्ही संघ लढतायत, परंतु कुठल्या संघाचं स्वप्न जिंकण्याचं पूर्ण होईल इथून धावांची गरज आहे टीम नितीन स्पोर्ट चिर्ले संघाला. प्रशांत साठी हा बॉल बॅटच्या मिडल ऑफ द घेतलाय, परंतु फटका गेलाय सीमारेषेच्या बाहेर. प्रशांत गरजच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. फटका चांगला होता. बॉलर तयार. आणखीन एक फुल टॉस आणि प्रशांतनं आणखीन एक मोठा तडाखा दिलाय. व्हॉट अ शॉट. धावांची चर्चा सुरू होती. तीन षटकार आता ठोकण्याची वेळ आले आणि जर 3 बॉल मध्ये 3 षटकार आले तर आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे लाडके आयोजक अमित दादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे. क्या बात आहे. संघाची धाव संख्या झाली 44. जो टार्गेट आता सेट करायचा होता तो प्रशांत घरत लढतोय मैदानामध्ये. ही चर्चा केली आम्ही की कॅप्टनला फ्रंट वरती येऊन खेळावं लागेल. लीडिंग फ्रॉम द फ्रंट आणि कॅप्टन आता संघर्ष करतोय, लढतोय मैदानामध्ये. बॅटिंग साठी एकदा टाळ्या तर झाल्याच पाहिजे चिर्ले संघ, कारण तुमचा ना संघाचा कर्णधार मैदानामध्ये गेला आणि धावांचा त्याने रतीफ वाढवला. सुरुवात खराब होती, परंतु आता 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकेल काय प्रशांत घरत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र मिस होतोय. अखो टप्प्याचा हा बॉल होता आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता. अद्याप 3 बॉल राहिलेत. 3 बॉल मधून अद्याप अपेक्षा आहे प्रशांत कडून मोठ्या फटक्यांची, परंतु बॉलिंग चांगली करावी लागेल. इथून लाईन लेन तुम्हाला चांगली ठेवावी लागेल. बॉलर तयार. यावेळीचा हा बॉल चांगला आलाय. बॅट्समन थोडस शफल झाले आणि तदनंतर दिशा चांगली होती, लाईन चांगली होती आणि अंपायर्सने हेच सांगितलंय हा बॉल वाईड नसणार आणि बॉल आलाय डॉट. आता मात्र उरलेत शेवटचे 2 बॉल या सत्रातील. 2 बॉल मध्ये कशा पद्धतीने प्रशांत घरत खेळणार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फार वेगानं बॅट फिरवली होती, परंतु आणखीन एक डॉट बॉल. मागील 2 षटकार आले तदनंतर तो प्रशांत घरत आम्हाला पुन्हा पाहायला मिळाला नाहीये. ज्या प्रशांतनं मागील काही बॉल मध्ये संघर्ष केला तो लढतोय आतापर्यंत मैदानामध्ये, परंतु मागील 2 बॉल मध्ये बॉलर्सचा विजय झालाय. शेवटचा बॉल, शेवट गोड होणार काय. संघाची धाव संख्या आहे 44. या षटकाराला तर 50 होऊ शकतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल पूर्ण. 45 धावा पूर्ण, 46 धावा होतील का. यस, 2 धावा पूर्ण आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. प्रशांत घरत वेगाने धावतोय. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु आता विकेट मिळणार. 3 धावा पूर्ण आणि चौथी धाव घेत असताना प्रशांत घरत झालाय धावचीच्या स्वरूपात बाद आणि संघाची धाव संख्या झाली 5 ओव्हर मध्ये 30 बॉल मध्ये काढल्या 47 आणि 48 धाव संख्येचं टार्गेट या ठिकाणी उभं केलंय. खूप चांगली मॅच पाहायला मिळेल इथे. फाईट चांगली होणार यातील मात्र शंका नाहीये. असं म्हटलं जात, चला लाईन मध्ये आपण मैदान सोडायचं दुतुम संघ. विपुल पाटील सर, असं म्हटलं जाते की ऑस्ट्रेलियाला जाऊन ऑस्ट्रेलियन टीमला हरवणं कठीण असतं, भारतामध्ये आल्यानंतर भारतीय क्रिकेट टीमला हरवणं कठीण असतं.
चिर्ले संघ सांगेल का या मैदानामध्ये? हो, चिर्ल्याच्या मैदानामध्ये आल्यानंतर चिर्ले संघाला हरवणं थोडंसं कठीण असतं, हे पाहायला मिळेल काय चित्र. परंतु हे चित्र पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी घेऊन चलतोय मराठीच्या दुनियेमध्ये. आवाजातील बाज आणि बाजातील आवाज विपुल पाटील सर यांच्याकडे आपण जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. चषक गाजतय चिर्ले मैदानावर, एन्जॉय स्पोर्ट्स आयोजन केलंय चिर्ले ग्राउंडवर, चिर्ले ग्राउंडवर, चिर्ले ग्राउंडवर. संगमाली स्पॉन्सर भारी क्रिकेट या संघाचा, गाजतोय चिर्ले गावान डंका त्याच्या गोनावाचा. क्रिकेट संघ चिर्ले हायो मोठ्या गोनावाचा, चिर्ले गावात फेमस क्रिकेट संघ. सो मच. विनंती करतोय आदरणीय सन्माननीय मेघनाथजी ठाकूर साहेब धुतुम यांच्या ठिकाणी शुभागमन होताना पाहायला मिळेल. त्याच दरम्यान आर्यन भोईर यांनी सुद्धा आर्यन एंटरप्राइजेसचे ज्यांच्या नावानं जे आपल्याला आर्यन नावाचं ब्रँड झळकताना पाहायला मिळतंय त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय. आणि तदनंतर आकाश कान्हा मडवी रुद्र एंटरप्राइजेस चिर्ले, अक्षय सूर्यवंशी यांना सुद्धा आम्ही आमंत्रित केलं आणि व्यासपीठावरती त्यांचं सुद्धा स्वागत झालंय, सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थानं आज मंच आतुरलाय, आज तेजस व्यक्तिमत्व पाहण्यासाठी, मंच नटलाय आज कर्तृत्वाच्या स्पर्शासाठी, मंच सजलाय आज सन्मानासाठी. तो सन्मान आमच्या आयोजकांकडून केला जाईल. मी विनंती करतोय आयोजकांना की पाहुण्यांचं आपण स्वागत करून घेऊया. चला, आदरणीय सन्माननीय मेघनाथजी ठाकूर साहेबांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ चला. शूज रिमूव्ह करा, कारण या ठिकाणी ना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन प्रत्येक पाहुण्यांना सन्मानित केलं जात आहे. नक्कीच महाराजांच्या मूर्तीनं सन्मानित केलं जात आहे. ज्या राजानं हा इतिहास घडवला, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे राजे, रायरेश्वराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घातला आणि मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेची ज्या शपथ राजानं घेतली, त्या छत्रपती शिवाजी राजांच्या मूर्तीनं प्रत्येक मान्यवराला या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्या द्या आदरणीय सन्माननीय मेघनाथ ठाकूर साहेबांसाठी. त्यांच्यासाठी हे वस्त्र अलंकार आणि या स्पर्धेची गोड आठवण महाराजांची मूर्ती देऊन सन्मानित केलं जात आहे. थँक्यू सो मच. आपण आलात. या स्पर्धेची आपल्या येण्याने शोभा द्विगुणित झाली. आदरणीय सन्माननीय, खऱ्या अर्थानं ज्या नावाचं ब्रँड आज फक्त उरण पनवेल तालुक्यामध्येच नाहीये, तर रायगडच्या 7 समुद्रा पलीकडे नाव झळकतंय. महाराष्ट्रामध्ये ज्या नावाची चर्चा आहे ते आर्यन एंटरप्राइजेसचे मालक, खऱ्या अर्थानं आर्यन भोईर यांचे या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय आर्यन भोईरला, समीर शेठ पाटील साहेबांचे भाचे यांचं यथोचित मान सन्मान केला जाईल. यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. पाहुण्यांचा आदरातिथ्य सत्कार केला जातोय. बोळे तैसा चाळे त्याची वंदावी पावले. आणि या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. हॅलो, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मान्यवर आर्यनजी भोईर. सुरुवात अगदी छोटी होती, पण आज एक शिखरा एवढा खरं तर आज बिझनेस पाहायला मिळतोय. या संपूर्ण पंचकृषीमध्ये आणि महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या नावाचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रँडचं नाव आहे आर्यन ग्रुप. एकदा जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत. आर्यन भोईर यांचा इथे सत्कार होत असताना पाहायला मिळतात. समीर शेठ पाटील यांची भाची आहेत. सुरुवातीला चांगलं होतं या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्या खरं तर जो इन्कम होतोय, जो उत्पन्न होतोय, त्यातून बरीचशी रक्कम, बरेचसा खरं तर जो फायदा होतोय, त्यातून समाजकार्याचा एक वसा ज्यांनी आज आपल्या वडिलांचा वारसा चालवत असताना बऱ्याच ठिकाणी अगदी गरजूवंतांपासून करोना योद्धा म्हणून ज्यांना बरेचसे पुरस्कार मिळाले, तसे आमचे समीरजी पाटील यांचे भाचे आर्यनजी भोईर यांचे इथं मान सन्मान केला जातोय. जाऊया मैदानाकडे, जिथं प्रथमतः नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण घेतलं होतं भैरवनाथ धुतुम संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं नितीन स्पोर्ट चिर्ली या संघाला. आणि फलंदाजी करत असताना 47 धाबा त्यांनी बनवल्यात आणि 48 आव्हान ठेवलंय भैरवनाथ धुतुम संघासमोर. तसेच कुमार अक्षय मनोहर सूर्यवंशी
आर्यनशी एक प्रामाणिक कर्मचारी आणि सातत्यानं आर्यन ग्रुपचा एक कंपनीचा खूप मोठा आणि खांद्यावर जिम्मेदारी घेतली अशी आमचे अक्षय सूर्यवंशी यांचा इथं मान सन्मान केला जातोय. गेम इज ऑन. बॅक टू क्रिकेट. पहिला गोलंदाज रोहित पाटील. सलामीला फलंदाज आपण पाहू शकताय नितीन ठाकूर. चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय. मिड ऑफ आणि कव्हरच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे चेंडू जातोय. पहिल्या चेंडूवर दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना बॅट म्हणून आलाय पहिला चौकार. मान्य श्री आकाश कान्हा मडवी, रुद्र एंटरप्राइजेस चिर्ले यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचं आहे. आपलं सुद्धा मान सन्मान इथून केला जाईल. पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. 48 धाबांचा पाठलाग करायचा आहे. ओल्ड इज गोल्ड असं काम म्हटलं जातंय. नितीन ठाकूर यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालंय. ती चांगला ड्राईव्ह त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने मिड ऑफ आणि कव्हर क्षेत्रामध्ये त्यांनी हा चेंडू खेळून काढलाय. सूर्यकांत पाटील आणि संगमजी माळी जे शुभ हस्ते मान सन्मान केला जातोय. या बेल्टचा चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला होता. शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक मंथन घरत आहेत. त्यांनी हा चेंडू अडवलाय. इथून मात्र मिळाला जाईल एकेरी धाव. एकेरी धावेनिशी 5 धावा धावपट्ट्या लागल्या गेल्या. भैरवनाथ दुतुम हा संघ आज खेळताना पाहायला मिळतोय. डावखोरे आताचे फलंदाज इथून मात्र मैदानामध्ये प्रथमच सलामीला दाखल झालेत. सिद्धेश ठाकूर. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अक्षय सूर्यवंशी यांचा इथं मान सन्मान केला जातोय. अमितजी पाटील यांच्या शुभ हस्ते. एक चांगली नियोजन पाहायला मिळत आहे आणि प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचं स्वागत कसं करावं हे शिकावं एन्जॉय ग्रुप आणि एन्जॉय स्पोर्टच्या वतीनं. 5 धाबा धावपट्ट्या लागल्या गेल्यात. मैदानावर जर पाहायला गेलं तर धावा होताना बऱ्याच वेळा आपण पाहिल्यात. पण एक चांगला गोलंदाज समोर आहे रोहित पाटील. एक तेज तर्रार गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज म्हणून नामवंत गोलंदाज आहे आणि समोर सुद्धा तेवढाच एक चांगला खेळाडू या भैरवनाथ दुतुम संघाचा यंगस्टर त्याच्याकडे पाहायला जात आहे सिद्धेश ठाकूर. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. एक लॉंग ऑफ मध्ये प्रशांत घरत यांना आपण पाहतोय आणि एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये अलंकार घरत असे 2 क्षेत्ररक्षक तैनात राहिलेत. P1च्या पहिल्या षटकामध्ये ही रणनीती नितीन स्पोर्ट चिर्ले संघाची पाहायला मिळते. अगदी खोलामध्ये खेळून काढायचा होता पण हा फटका चांगला आहे. त्यानं ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर केलं जातंय. 1 बाउंड चेंडू जाईल ओव्हर द रोप. मिळतील या चेंडूवर 4 धावा. तसेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मान्य श्री आकाश कान्हा मडवी, रुद्र एंटरप्राइजेस चिर्ले यांचा सुद्धा इथं मान सन्मान केला जातोय. संगमजी माळी यांच्या शुभ हस्ते मायेची आणि प्रेमाची उबदार शाल आणि सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि महाराजांची प्रतिकृती असलेली प्रतिमा त्यांना दिली जाते. इथं चोप दिला जातोय गोलंदाज रोहित पाटील याला. 9 धाबा 3 चेंडू मध्ये खर्च केल्यात या गोलंदाजांना. हे षटक कुठेतरी कमी धाबांचं जर पाहायला मिळालं असतं तर हा सामना पुढे हाय व्होल्टेज पाहायला मिळाला असता. यावेळचा चेंडू बराच वेळ चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. अगदी बॉटम हँड न खेळलेला हा फटका पण हा जेल इथं मिस केला जातोय मंथन घरतच्या माध्यमातून. ही संधी होती खर तर मंथनला, ही संधी होती रोहित घरतला आणि ही संधी होती इथून चिर्ले संघाला. संधी शोधत बसू नका, मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवा. इथं मात्र सोनं करता आलं नाही चिर्ले संघाला. जेल पडल्यानंतर मात्र मिळाल्या जातात 3 धावा आणि 3 धाबीनेशी 12 धावा धावपट्ट्या लागल्या गेल्यात. चांगली मॅच पाहायला मिळते. प्रेक्षकांची तेवढीच गर्दी आणि आज मात्र मिकी माऊस या स्पर्धेमध्ये डान्सिंग करताना पाहायला मिळणार आहेत. काल 2 दिवसामध्ये आपण साईनाथ पाटील माट्या यांना डान्सिंग करताना पाहिलं होतं आणि आज मात्र इथून मिकी माऊस डान्स करताना पाहायला मिळतील. प्रथमच या चिर्ल्याच्या मैदानामध्ये मिकी माऊस खरं तर एन्जॉय स्पोर्ट चिर्ले आयोजित स्वर्गीय डॉक्टर भानुदास स्मृती चषकामध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज रोहित पाटील चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय पण क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकता थोडीशी उंची पाहायला मिळते. यापुढील होणारा सामना विनोद स्पोर्ट गावठाण विपक्ष गावदेवी वडगाव. दोन्ही संघाच्या संघनायकाला पहिला आणि अंतिम पुकार दिला जातोय. ही सेकंड इनिंग संपायच्या अगोदर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तैनात राहायचं आहे. याच दरम्यान विनंती करतोय आदरणीय सन्माननीय संजोग नारायण माळी साहेबांना आणि त्याच दरम्यान सूर्यकांत वामन पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या, आपलं स्वागत राहील. तर दुसरा होणारा सामना विनोद स्पोर्ट गावठाण तर गावदेवी वडगाव हा संघ इथं दाखल होऊ शकत नाही. त्याच्या जागेवर अर्णव स्पोर्ट बेलपाडा
हा संघाच खेळताना पाहायला मिळणार आहे, याची नोंद घ्यायची आहे विनोद स्पोर्ट गावठाण या संघाने. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील दुसरा सामना विनोद स्पोर्ट गावठाण विपक्ष अर्णव 11 बेलपाडा. पहिल्या षटकाचा इथं खेळ समाप्त झालाय. 48 धावांचा पाठलाग करत असताना धावपट्ट्यावर धावा लागल्या गेल्या 13 धावा, येणारे 24 चेंडू आणि इथून मात्र 35 धावांची गरज आहे भैरवनाथ दुतुमी या संघासाठी. चेंडू आणि 35 धावा या तुम्हाला कंपल्सरी बनवाव्या लागतील. एक चांगली खरं तर ही मॅच पाहायला मिळते. अगदी दोन्ही जवळचे गाव आहेत, मात्र एकमेकांची स्ट्रॅटजी एकमेकांच्या खरं तर रणनीत्या जाणण्याला हव्यात या सामन्यामध्ये. हे मैदान करता धावांचं आहे. आजपर्यंत ही विकेट करता खेळाडूंच्या आणि फलंदाजांच्या प्रेमात पडले अशी विकेट पाहायला मिळते. आज रविवारचा आणि एन्जॉयचा दिवस आहे आणि तेवढीच प्रेक्षकांची सकाळपासून गर्दी सुद्धा पाहायला मिळते. ही महत्वाचा खरं तर सामना. गोलंदाज साईनाथ ठाकूर इथून दाखल झालेत. एक वेगवान गोलंदाज आहे चिर्ले गावातील. या मैदानामध्ये एखाद दुसरा ब्रेक थ्रो एखाद दुसरी विकेट जर मिळून दिली ना तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा नितीन स्पोर्ट चिर्ले संघ कमबॅक करू शकतात. बरेचसे दुतुम गावचे आमचे प्रेक्षक सुद्धा पाहायला मिळतात. त्यामध्ये आमचे महेंद्र ठाकूर सातत्याने या करता दुतुम गावाला सपोर्ट करत असतात आणि त्यांच्या समेत आमचे जयेश दादा सुद्धा आलेत. त्यांना सुद्धा आपण स्वागत करूया. अगदी खोलामध्ये चेंडू फेकला होता. शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. जिथं बबलू आहेत त्यांनी हा चेंडू अडवलाय. मिळा जाते इथून एकेरी धावेनिशी 14 धावा धावपटाला लागले जातात. एक जमेची बाजू संयम सांगायची झाली तर अजूनही प्रकारची कुठल्याही प्रकारचे फलंदाज बाद झाले नाहीत. नाबाद त्या धावा पाहायला मिळतात. जी सुरुवात चिर्ले संघाची झाली होती, एकही धाव न करता 2 फलंदाज बाद झाले होते. कुठेतरी सुरुवातीला निर्दोष घरच्या बॅट मधून मोठे फटके आले असते ना तर चिर्ले संघाने सुद्धा या सामन्यामध्ये 60-65 धावा जमा करताना पाहायला मिळाला असता. मात्र क्रिकेटमध्ये जर तर या शब्दांना स्थान नाही आणि जर तर नसेल तर मात्र क्रिकेट सुद्धा अपूर्ण असतं. यावेळचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकताय चांगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथून मात्र प्रयत्न केले जातात. शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. मिळा जाईल या चेंडूवर एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपट्ट्यावर धावा लागल्या जातात 15 धावा. साईनाथ ठाकूरचे षटक सुरुवातीलाच म्हणालो एका दुसरा ब्रेक थ्रू मिळून देणारा हा गोलंदाज आहे. पण इथून समोर एक चांगला लेजंड खेळाडू नितीन ठाकूर यांच्या बॅटमधून आपण एक पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला होता. त्यांच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतील का? यावेळचा चेंडू शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळतोय. गुडलेस पॉईंटवर हा चेंडू पडला आणि त्यानंतर हा चेंडू शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला. पॉईंटच्या दिशेमध्ये निलेश पाटील होते, त्यांनी हा चेंडू अडवलाय. इथून मिळाला जाईल एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपट्ट्यावर धावा लागल्या गेल्यात 16 धावा. बरेचसे आज खेळाडू एन्जॉय करतात ही स्पर्धा. त्यामधले आमचे एक हार्ड हिटर खेळाडू सुरुवातीलाच म्हणाला की धर्मेंद्र मडवी हे खूप मोठं नाव आहे चिर्ले टेनिस क्रिकेट मधील. त्या काळामध्ये मोठमोठे फटके मारण्यासाठी ओळखण्यात येणारा फलंदाज होता. जाऊया मैदानामध्ये. साईनाथ ठाकूर अगदी खोलात यॉर्कर चेंडू याला आपण म्हणत असतो संयम, अगदी गावठी भाषेमध्ये बुंध्या चेंडू फेकलाय. अगदी तशरीनं चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू मध्ये कुठल्या प्रकारचे मोठे फटके कळू शकले नाहीत सिद्धेश ठाकूर. मात्र चेंडू खरं तर त्याने डिफेन्स केला. भारताची सीमा कोणी खरं तर रोखू खरं तर पार पडू शकत नाही अशा पद्धतीने डिफेन्स केलेत खरं तर हा चेंडूला. 4 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय. धावपट्ट्यावर आपण धावा पाहू शकताय 16 धावा. यावेळी तशाच रीतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. काय चांगली गोलंदाजी. इथून मात्र पॉपिंग क्रीकच्या अगदी पुढे गेले होते. प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न आकाश गर्द यांचा होतोय मैदानामध्ये. पंचांचा निर्णय येतोय. यावेळी फलंदाज मात्र सेफ आहेत. बालबाल बचावलेत फलंदाज. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 चेंडूंचा इथं खेळ झालाय. धावपट्टा धावा लागल्या गेल्यात 16 धावा. हे षटक महत्वाचं पाहायला मिळतंय साईनाथ ठाकूर यांचं. अनिलजी ठाकूर यांना सुद्धा विनंती केली जाते आयोजकांच्या वतीनं आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. अनिलजी ठाकूर लास्टचा चेंडू समोर सिद्धेश अगदी खोलामध्ये फेकलाय. कार्पेटच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. ड्राईव्ह केलेला फटका मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि कव्हर मध्ये अलंकार आहेत. त्यांनी हा चेंडू अडवला. या शेवटच्या चेंडू मिळाला जाते एकेरी धाव. 12 चेंडूंचा इथं खेळ समाप्त होतोय. 17 धावा धापटा लागल्या गेल्यात. येणारे 18 चेंडू आणि 31 धावेची अजूनही गरज आहे. एक संधी देऊया डीजे स्पर्शे यांना. स्तुती चषक गाजतय चिर्ले मैदानावर. एन्जॉय स्पोर्ट्स आयोजन केलंय चिर्ले ग्राउंडवर. चिर्ले ग्राउंडवर, चिर्ले ग्राउंडवर. संगमाली स्पॉन्सर भारी
चिरले हायो मोठ्या हो नावाचा चिरले गावात फेमस क्रिकेट संघ हाय मोठ्या नावाचा क्रिकेट संघ चिरले हायो मोठ्या हो नावाचा चिरले गावात फेमस क्रिकेट संघ हाय मोठ्या नावाचा 18 चेंडू आणि इथून 31 धाबांची गरज. इथून संघर्ष करावा लागेल, इथून लढावं लागेल दोन्ही संघांना. सातत्याने आपण म्हणत असतो की छत्रपतींचा वाघ कधी कोणासमोर झुकला नाही. किती सूर्य तापला तरी समुद्र आटला नाही. आयुष्यामध्ये बरीच संकटे येतील, आपल्यावर महाराजांचे संस्कार आहेत. रडायचं नाही तर लढायचं. इथून दोन्ही संघांना लढावं लागेल. येणारे 18 चेंडू आणि 31 धाबांची गरज. 18 चेंडू 31 धाबा, 31 धाबा 18 चेंडू. मागील जे षटक होतं ना साईनाथ ठाकूरचा, ते षटक या चिरले संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करून आणणार होता. फक्त त्यांनी धाबा खर्च केल्या 4 धाबा. येणारे 18 चेंडू आणि 31 धाबांची गरज. विनोस्फोट गावठाण विपक्ष अर्णव बेलपाडा. आयोजकांच्या वतीनं दुसरा तुम्हाला कॉल येतोय. दोन्ही संघांना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये या. आपली आतुरतेने वाट पाहतात. तर कुमार निशांत रमेश घरत, विहान मरविन सर्व्हिस यांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावर यायचं आहे. येणारे 18 चेंडू आणि 31 धाबांची गरज. गोलंदाज इथून नंदन ठाकूर दाखल झालेत. समोर सिद्धेश ठाकूर. यावेळेचा चेंडू बॅटची टॉय घेऊन बऱ्याच वेळा चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डीप पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक गडबडलेत. इथून या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. एक एक चुकी या सामने एक एक चुकी तुम्हाला या सामन्यातून पुन्हा एकदा पराभूतच्या दिशेने नेऊ शकते, पराभवाच्या दिशेने नेऊ शकते. या चुका तुम्हाला इथून टाळाव्या लागतील चिरले संघाला. या चुका तुम्ही वारंवार करतात. या चुका मंथन घरच्या माध्यमातून आतापर्यंत या सामन्यामध्ये 2दा पाहायला मिळाल्यात. पहिला त्यांनी झेड सोडला आणि यावेळी हा चेंडू अडवताना हा चेंडू त्याच्या हातातून निसटला. इथून या चेंडू मिळाल्या जातात 3 धाबा. चेंडू चांगला होता नंदन ठाकूरचा, पण या चेंडूवर मात्र मिळाल्या जातात 3 धाबा. धावपट्टा धाबा लागल्या गेल्या तब्बल 20 धाबा. येणारे 17 चेंडू आणि इथून 28 धाबांची गरज. 17 चेंडू आणि 28 धाबा. इथून एका दुसरा ब्रेक थ्रू खरं तर चिरले संघाला हवाय. कुठला गोलंदाज हा ब्रेक थ्रू मिळवून येणार? बेरोना दुतुम संघाची खरं तर जमेची सलामीची जोडी मात्र काय चांगला खेळ करते. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षक निर्दोष घरत इथे आहेत. चांगली फेकी त्यांची पाहायला मिळाली. इथून मात्र या चेंडू मिळाल्या जातात 2 धाबा. अगदी आपल्या डोळ्यातून काजळ चोरावं तशी या 2 धाबा चोरल्या. 2 धाबीनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्यात 22 धाबा. एक चांगली पार्टनरशिप आयुष्यामध्ये सुद्धा. एखादी चांगले पार्टनर, एखादी संघ तुम्हाला चांगली असेल ना संयम, तर तुमचं आयुष्य मात्र सफल होत असतं. अशाच प्रकारचा हा खरं तर पार्टनरशिप पाहायला मिळते दुतुम संघाच्या वतीनं. या अगोदरचा चेंडू जर पाहायला गेला तर 2 धावा मिळवता आणि यानंतरचा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. 22 धाबा धावपट्टा लागल्या गेल्या. दुतुम संघ इथून मात्र संघर्ष करताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल चिरले संघाला. येणारे 15 चेंडू आणि 26 धाबांची गरज. समोर नितीन ठाकूर आहेत, त्यांच्याकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. चांगला स्ट्रोक मिड ऑफ आणि यावेळी कव्हरच्या डोकून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे. मिळतील या चेंडूवर 4 धाबा. काय चांगला फटका पाहायला मिळाला. संयम आपण म्हणत असतो जेव्हा आपण शालेय जीवन जगत असतो ना, तेव्हा रिकाम्या जागा भरा असा खरं प्रश्न येत असतो. आणि या क्रिकेटमध्ये सुद्धा रिकाम्या जागा भरा असे फटके पाहायला मिळतात. हा फटका तसाच होता. जिथे कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता त्या जागेमध्ये फटका खेळून काढलाय नितीन ठाकूरनं. आणि या चेंडूर मिळाल्या जातात 4 धाबा. 4 धाबीनिशी 26 धाबा. 26 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चांगलं हे मैदान पाहायला मिळतं आणि मैदानामध्ये तेवढंच ग्रास संयम हे सातत्यानं असे मैदान फार आता कमी पाहायला मिळत असतात. मेहनत पाहायला मिळते चिरली संघाची. यावेळेचा चेंडू जोरदार अपील केली जाते. प्रेशर सध्या या सामन्यामध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात यष्टीरक्षक आकाशजी करत. कारण महत्वाचं आहे, कारण एका दुसरी विकेट, एका दुसरी ब्रेक थ्रू या चिरले संघाला या सामन्यामध्ये कमबॅक आणू शकते. हा त्यांना कॉन्फिडन्स अजून आहे.
आणि कॉन्फिडन्स पाहायला मिळतो. आत्मविश्वास तुमच्याकडे असेल ना तर या सामन्यात तुम्ही काही करू शकताय आणि हे सध्या करताना पाहायला मिळतं चिर्ले संघ. या षटकातील शेवटचा हा चेंडू आहे. धावपट्टा धावा लागल्या गेल्यात 26 रन्स. अगदी खोलामध्ये स्वतःच्या फॉलोमध्ये अडवण्याचा प्रयत्न, इथून मात्र एखादा फलंदाज बाद करण्याचा संधी होती बबलूला, पण या चेंडूवर शेवटच्या मिळायला जाईल एक धाव. दुसरी धाव घेत असताना फलंदाज स्वतःची विकेट इथं मात्र सॅक्रिफाय करतात नितीन ठाकूर. इथून मात्र पहिला फलंदाज होईल धावबाद. तिसरं 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झाला आणि ड्रिंक्स ब्रेक दिला जातोय. मात्र येणारे 12 चेंडू आणि इथून 21 धावांची गरज. काय सामना पाहायला मिळतो संयम. हाय व्होल्टेज मॅच, प्रेक्षकांची तेवढीच गर्दी या सामन्यासाठी पाहायला मिळेल. मात्र या स्पर्धेतील होणारा दुसरा सामना विनोद स्पोर्ट गावठाण विपक्ष अर्णव 11 बेलपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते आपण लगेच या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. याच्या स्पर्धेतील आजचा अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे, पण आयोजकांची मेहनत भरपूर आहे. कारण एवढी वस्त्र अलंकार या मैदानाला चौफेर पाहायला मिळतात आणि विकेट मी सुरुवातीला म्हणालो की 5 दिवसामध्ये पाटा विकेट बनवणं अशक्य असतं, पण अशक्याला शक्य करून दाखवलं एन्जॉय स्पोर्ट चिर्लेना. ही स्पर्धा आपली आणि मेहनत सुद्धा आपणच घेणार हे करत असताना पाहायला मिळतात. हे षटक सुद्धा नंदन ठाकूरचं चांगलं पाहायला मिळालं. या तिन्ही जर गोलंदाजाचा विचार केला तर 5वा चेंडू त्यांनी निर्धाव फेकलाय. हे खरं तर चांगलं गुणलेखन सुनीलजी पाटील करतात. हे महत्वाचं पाहायला मिळते कारण एक एक पॉइंट जेव्हा एक गोलंदाज जेव्हा निर्धाव चेंडू फेकतोय तेव्हा इथं जास्त धाबा त्या काउंट केल्या जातात. कारण जेव्हा जास्त फलंदाजांना जेवढी बाजू असते तेवढी गोलंदाज सुद्धा दिली जाईल. अगदी समतोल खरं तर हे गुणलेखन केलं जाईल. येणारे 12 चेंडू आणि 21 धाब्याची गरज. एक संधी देऊया डीजे स्पर्शी यांना. डीजे स्पर्शेच्या माध्यमातून येणारे 12 चेंडू आणि 21 धाबांची गरज. स्वप्न आणि स्वप्न खरं तर तीच स्वप्नात झोपेत पडलेली स्वप्न कधी पूर्ण होत नसतात. ज्यासाठी तुम्ही झोपणं सोडून देतात ती स्वप्न मात्र पूर्ण होतात. या सामन्यामध्ये कुठल्या संघाचं स्वप्न इथं पूर्ण होणार. येणारे 12 चेंडू आणि 21 धाबांची गरज. नवीन फलंदाज एक हार्ड हिटर खेळाडू रोहित गरात तिसऱ्या क्रमांकावर वनडाऊन आलेत. येणारी 12 चेंडू आणि 21 धाबांची गरज. हे षटक खरं तर दोन्ही संघांच्या बाजूनं पाहायला मिळेल कारण समोर एक गोलंदाज आहेत साईनाथ ठाकूर. वैयक्तिक दुसऱ्या आणि संघाच्या वतीनं 4थं षटक हाताळण्याकरता आलेत. त्यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि षटक मात्र तशा तऱ्हेने फेकण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. येणारी 12 चेंडू आणि 21 धाबांची गरज. 12 चेंडू 21 धाबा. यावेळचा चांगला स्ट्रोक मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क ठोकलाय रोहित गरतनं. एक जबरदस्त ब्रँडेड षटकार. तेहतीस धाबा धावपट्टा लागल्या गेल्यात. जर चेंडू हरवला तर नवीन देण्यात येईल. सुरुवातीलाच मी म्हणालो की हार्ड हिटर खेळाडू आहे रोहित गरात. कालच्या खरं तर उरण प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूला जास्त बोली आपल्याला पाहायला मिळाली होती. या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे रोहित गरातकडे. येणारे 11 चेंडू आणि इथून 15 धाब्यांची गरज. साईनाथ ठाकूर इथं मात्र त्याचा पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय रोहित गरातनं. चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला त्यांना. येणारे 11 चेंडू आणि 15 धाब्याची गरज. या सामन्यातून संपूर्ण हवा रोहित गरातनं काढले.
दुसरा स्ट्रोक तसाच पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मिड विकेट मध्ये रोहित पाटील आहेत, त्यांनी हा चेंडू अडवलाय. इथून मात्र फेकी थोडी खराब झाली होती, पण बॅकअपला सुजय माळी होते, त्यांनी हा चेंडू अडवलाय. इथून फक्त मिळेल एकेरी धाव. धावपट्टा धाबा लागल्या गेल्यात 34 धाबा. येणारे 10 चेंडू आणि इथून मात्र 14 धाबेची गरज. 10 चेंडू आणि 14 धाबा. एक थोडीशी लोवेस्ट स्कोरची मॅच पाहायला मिळते. मात्र संयम लोवेस्ट स्कोरची मॅच हाय व्होल्टेज आपण कित्येक वेळा होताना पाहिलंय. क्रिकेट आहे ज्याचं कोणी भविष्य अजून पण सांगितलं नाहीये. फुटबॉल मध्ये आपण पाहिलं एखाद्या खरं तर ऑक्टोबसनं सांगितलं होतं भविष्य, पण क्रिकेटचा तुम्ही भविष्य सांगणारा कुठलाही पोपट किंवा कुठलाही साधू अजून या पृथ्वी तळावर आपल्याला जन्माला येताना पाहायला मिळालं नाहीये. या सामन्याचं भविष्य अजूनही गोलंदाजच्या हातामध्ये आहे. जास्त निर्धाव चेंडू, जास्त विकेट जर या सामन्यामध्ये साईनाथने मिळवल्या तर पुन्हा एकदा नितीन स्पोर्ट चिर्ले संघ कमबॅक करू शकतोय. येणारे 10 चेंडू आणि 14 धावेची गरज. यावेळचा चेंडू शरीरापेक्षा दूर फेकण्याचा प्रयत्न आहे. थोडंसं शफल झाले होते फलंदाज, पण चांगली लाईन आणि लेन पाहायला मिळते. येणारे 9 चेंडू आणि 14 धावेची गरज. यावेळचा चेंडू जर मागील चेंडू पाहायला गेला तर अशाच प्रकारचे चेंडू तुम्हाला फेकायला लागतील शरीरापेक्षा दूर. येणारे 9 चेंडू आणि 14 धावेची गरज. संवाद आपण साधा आणि खेळाडू पंचांची संवाद साधताना दिसतील आणि दोन्ही पंच अगदी ऑफिशियली व्यावसायिक पंच आहेत, त्यामुळे योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जाईल याची आम्ही तुम्हाला खात्री देतोय. कारण स्पर्धा आपलीच आहे. एन्जॉय स्पोर्ट चिर्ले आयोजित स्वर्गीय डॉक्टर भानुदास स्मृती चषक या चषकामध्ये आतापर्यंत 2 दिवस यशस्वी पाहायला मिळालेत. पंचांनी योग्यरीतीने निर्णय दिलेत आणि स्पर्धा अगदी अंतिम दिवसामध्ये योग्य तेच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचले जातील. आणि हा चेंडू यस पंच लिगली डिलिव्हरी. यावेळचा चेंडू बराच काळ चेंडू हवेमध्ये आहेत. जज करतात नंदन ठाकूर. यावेळी सुरेखरित्या झेल टिपला जातोय आणि इथून मात्र फलंदाज होतील सिद्धेश ठाकूर. झेलबाद. सिद्धेश ठाकूर याला त्याने बाद केलाय जो सलामीला आला होता. या सामन्यामध्ये येणारे 8 चेंडू आणि 14 धावेची गरज. 8 चेंडू 14 धाबा. या सामन्यामध्ये अजूनही खरं तर चिर्ले संघ सांगतोय या सामन्यामध्ये आमचं अस्तित्व अजूनही आहे. या सामन्यामध्ये अजूनही आम्ही जिंकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असे सांगणारे चेंडू फेकतोय साईनाथ ठाकूर. येणारे 8 चेंडू आणि 14 धावेची गरज. 8 चेंडू 14 धाबा. 14 धाबा 8 चेंडू. अगदी चेंडूंपेक्षा 4 धावा जास्त आहेत. हा खरं तर या स्ट्रॅटेजीनं या पॉझिटिव्ह थिंकिंगनं चिर्ले संघाच्या गोलंदाजांना जर गोलंदाजी केली ना तर या सामन्यामध्ये चिर्ले संघ अगदी 100% जिंकू शकतोय. पण या सामन्यामध्ये एखाद दुसरा मोठा फटका जर फलंदाजांच्या बॅटून आला तर या सामन्यामध्ये भरणा दुतून संघ पुन्हा एकदा कमबॅक करू शकतोय. या अगदी दोन्ही समतोल बाजूनं अगदी 50-50 हा सामना पाहायला मिळतोय. येणारे 8 चेंडू आणि 14 धाबा. 8 चेंडू 14 धाबा. समोर आहे रोहित गरज ज्याने एक षटकार ठोकलाय. पाहूया यावेळी साईनाथ ठाकूरला पुढील चेंडू फेस करण्याकरता. चांगला स्ट्रोक अगदी सरळच्या दिशेनं लॉंग ऑनच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क ठोकलाय षटकार. चिर्ल्याच्या मैदानामध्ये काही होऊ शकतंय. चिर्ल्याच्या मैदानामध्ये बरेचसे कलाकार घडवलेत. चिर्ल्याच्या मातीमध्ये बरेचसे समालोचक घडवलेत. या चिर्ल्याच्या मातीने बरेचसे खेळाडू घडवलेत आणि चिर्ल्याच्या मैदानामध्ये आज प्रथमच मिकी माऊस खरं तर हे निमित्त आहे एन्जॉय स्पोर्ट चिर्ले. एक चांगली देखणी स्पर्धा. येणारे आता 7 चेंडू आणि 8 धावेची गरज.
दुसरा षटकार ठोकलाय रोहित गरत्ना, हार्ड हिटर खेळाडू. 7 चेंडू 8 चिगराज. यावेळचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकताय पंचांचा इशारा. ही धाव कशा रीतीने आली फक्त हे सांगायचं आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत चिर्लेचे सदस्य तथा जासई विभाग प्रमुख काँग्रेसचे अध्यक्ष मान्य श्री विनोद राम पाटील यांचं इथं आगमन झालंय. त्यांचा प्रथमतः शब्द सुमनानी स्वागत करतो. एन्जॉय स्पोर्ट चिर्ले आयोजित स्वर्गीय डॉक्टर भानुदास स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. अगदी तळागाळातील खेळाडूंना एकत्र घेऊन विनोद स्पोर्ट गावठाण एक व्यावसायिक कर्तृ संघ त्यांनी तयार केलाय. मात्र पंचांशी वादावाद करू नका. दोन्ही संघांना विनंती केली जाते. दुतुम संघ आपण विनंती केली जाते योग्य ते निर्णय पोहोचवले जातील. मात्र हा यस पंचांनी योग्य तो निर्णय पोहोचवलाय. 1+1 अशा 2 धावा मिळाल्या जातील. +1 अशा 2 धावा. पंचांचा डिसिजन कॅमेरामॅन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण कॅमेरा वळवायचा आहे. दुसरा सामना. बरेचसे प्रेक्षक आज या मैदानामध्ये आणि या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळतात. बऱ्याचशा स्पर्धा चिर्ल्याच्या मैदानावर आपण पाहत असतो. मात्र असं म्हणूयात प्रसादजी, कारण ही स्पर्धेकडे पाहूनच एक श्रीमंत स्पर्धा आज आपल्या भेटीसाठी आल्या. कारण ज्या खरं प्रेक्षकांना ज्या स्पर्धेमध्ये जे हवंय ते देण्याचं योग्य ते प्रामाणिक काम केलंय ते म्हणजे एन्जॉय स्पोर्टच्या प्रत्येक सदस्यांनी. नाणेफेकी केली जाते. अर्णव 11 बेलपाडा विपक्ष विनोद स्पोर्ट गावठाण. नाणेफेकी करण्यासाठी विनंती केली जाईल. मेघनाजी ठाकूर दुतुम यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेकी केली जाते. तर अर्णव 11 बेलपाडा विपक्ष विनोद स्पोर्ट गावठाण. सामना 5 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग. चेंडू हरवला, फुटला, भिजला तर नवीन देण्यात येईल आणि दोन्ही इंड कडून फलंदाजीसाठी आपण फलंदाजी करू शकता. मात्र चॉईस गोलंदाजी असेल, कुठून गोलंदाजी करणार. नाणेफेकीचा कॉल विनोद स्पोर्ट गावठाण संघाच्या बाजूला लागलाय. पंचांचा निर्णय. यस अवांतर चेंडू. काय डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा पंच. यस 1+1 2 धाबा. चला सामना लगेच चालू करायचा आहे. चिर्ले संघ नितीन स्पोर्ट चिर्ले संघ सहकार्य करायचं आहे. आपण लगेच हा सामना चालू करायचा आहे.
आयोजक अमितजी पाटील मात्र आपले शूज रिमूव्ह करा. कारण ही स्पर्धेची एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती असलेली एक प्रतिमा प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांना दिली जाते. मायेचं आणि उबदार वस्त्र अलंकार सुगंधी पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. खरं तर ज्याप्रमाणे सुगंधी पुष्पगुच्छ अगदी तसा त्यांचा सुहास, त्यांचा संपूर्ण कार्याचा सुगंध या संपूर्ण पंचकृषीमध्ये सध्या पाहायला मिळतोय. या संपूर्ण पंचकृषीमध्ये जेव्हा जेव्हा कुठलाही खरं खेळाडू असू दे, कुठलाही खरं तर माणसावर संकट येऊ दे, तेव्हा अगदी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता त्या क्षणी पोहोचून आपल्या माणसाला योग्य ते मार्गदर्शन देण्यासाठी सातत्यानं माननीय श्री विनोदराम पाटील यांचं एक मोलाचं कार्य राहिलंय आणि म्हणून एक त्यांच्याकडे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जात आहे आणि त्यांना इथं सन्मानित करण्यात येत आहे. अमितजी पाटील, एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. चला, दोन्ही संघांनी हा निर्णय मान्य केलाय. या अगोदरचा जो चेंडू फेकलाय तो डेड चेंडू मात्र पंचांनी घोषित केलाय. पंचाचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. पुन्हा एकदा समीकरण असेल, येणारे 8 चेंडू आणि 8 धाबेची गरज. 8 चेंडू 8 धाबा. बॉल डेट केलाय ना. पाहत होतो तुमचं लक्ष आहे की नाही. तुमचं लक्ष आहे या सामन्यामध्ये. 7 चेंडू आणि 8 ची गरज. 7 चेंडू आणि 8 धाबेची गरज. शेवटचा चेंडू समोर आहेत रोहित घरत, त्याने एक षटकार ठोकलाय. पाहूया या 7 चेंडू आणि 8 ची गरज. यावेळचा चेंडू मिड ऑफ आणि कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या सहाय्यानं झपाट्यानं गोलीच्या वेगाने चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. मिळतील या चेंडूवर 4 धाबा. येणारे 6 चेंडू आणि 4 धाबेची गरज. 6 चेंडू आणि 4 धाबेची गरज. अतिशय चांगलं असं संगीत आपण ऐकलंय. जरूर प्रेम करा. प्रथम आपण ज्या गर्भातून तिचा जन्म घेतलाय तिच्यावर पहिलं प्रेम करा. जरूर प्रेम करा. ज्यांना आपलं आयुष्य खडतल जगत असताना तुम्हाला मात्र मोठं केलंय त्या बापावर नक्की प्रेम करा. जरूर प्रेम अशा व्यक्तीवर करा ज्या व्यक्तीने तुम्हाला मोठं करण्यासाठी अगदी निस्वार्थीपणानं काम केलंय त्या व्यक्तीवर मात्र प्रेम करा. असं प्रत्येकावर आपण प्रेम केलं तर हे आयुष्य आणि हे जग अगदी सुंदर पाहायला मिळेल. आणि हा सामना मात्र तसा सुंदर पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू आणि 4 धाबेची गरज. 6 चेंडू आणि 4 धाबा. या सामन्यामध्ये अजूनही हा सामना 50-50 एक बॅलन्सिंग सामना पाहायला मिळतोय. एका दुसरा निर्धाव चेंडू, एका दुसरी विकेट जर चिर्ले संघाने मिळवली तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतात. पण या सामन्यामध्ये जोपर्यंत मैदानामध्ये प्रणित ठाकूर आणि रोहित करत आहेत तोपर्यंत दुतुमचा प्रत्येक प्रेक्षक सांगतोय की हा सामना मात्र भैरवनाथ दुतुम संघ जिंकेल असा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे. पाहूया येणारे 6 चेंडू आणि 4 धाबेची गरज. 6 चेंडू 4 धाबा. गोलंदाज मंथन घरात इथून दाखल झालेत. छोटा पॅकेज बडा धमाका मुन्याची ओळख आहे या खेळाडूची. येणारी 6 चेंडू आणि 4 धाबेची गरज. हाय व्होल्टेजची मॅच पाहायला मिळेल का. एका दुसरा निर्धाव चेंडू आला तर या सामन्यामध्ये खरोखर प्रेक्षकांना हवी तशी मॅच पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू आणि 4 धाबेची गरज. 6 चेंडू आणि 4 धाबा. सहा चेंडू आणि 4 धाबा. क्षेत्ररक्षण थोडस जवळ पाहायला मिळतंय. थोडस दबाव टाकण्याचा प्रयत्न दुतुम संघावर चिर्ली संघाचा राहील या षटकामध्ये. पाहूया येणारे 6 चेंडू 4 ची गरज. लोअर फुल टॉस आणि इथून मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून फिनिशिंग स्ट्रोक विजयी फटका येतोय. फलंदाजच्या बॅट मधून टोकलाय षटकार. एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पहिली मॅच मात्र एक चांगली पाहायला मिळाली आपल्या समोर.
या सामन्याचा सामनावीर जाऊया गुणलेखकाच्या अहवालानुसार आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे, ज्यांनी या सामन्यामध्ये 2 षटकं फेकलीत, 11 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या चेंडूवर षटका